वळूयात पुढील बातमीकडे। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, मंत्री उदय सामंत यांनी ही ग्वाही दिली आहे। तर अशी मदत कोणत्याही सरकारने शेतकऱ्याला केलेली नाही। सदाभाऊ खोत यांच्याकडून सरकारच्या बचावाचा प्रयत्न करण्यात आला। 21,000 कोटीची मदत आतापर्यंत दिली। शंभूराज देसाईंनी शेतकरी मदतीचा दावा केलाय। विधिमंडळाचा दर्जा या सरकारने घालवलाय। नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे, ते सरकारवर बरसले। शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। त्याच्यासाठीच अवकाळी पाऊस असेल, सततचा पाऊस असेल, याच्यासाठी आपण नुकसान भरपाई दिलेली आहे। जी तारीख 30 तारीख जी दिलेली आहे जूनची कर्जमाफीची, त्या संदर्भात कर्जमाफी ही देखील आत्महत्या रोखण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे। त्यामुळे अनेक उपाययोजना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी शासन करतं। 31,000 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला। बहुतांश रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेली आहे। राहिलेली रक्कम सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल। यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं मग जमीन खरडून गेलेली असेल, जनावरं मयत झालेली असतील, पिकांचं नुकसान झालेलं असेल, विहीर गाळानं भरलेले असतील, यामध्ये मोठ्या पद्धतीनं मदत देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे। 21,000 कोटींची GR प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याची निर्गमित करून ते पैसे त्या विभागाकडे वर्ग झालेले आहेत। ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे आणि अगदीच रोहित पाटील साहेबांना जर त्याची माहिती हवी असेल तर त्याने मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी। ते त्यांना रिजन निहाय, जिल्हा निहाय कशा पद्धतीनं GR निर्गमित झाली आणि कशा पद्धतीनं पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला याची आकडेवारीसह माहिती देतील। विधिमंडळाचं कामकाज जे आहे त्याचं सारस्व या सरकारला नाही। सगळे आपल्या सेटिंगमध्ये लागले राहतात आणि त्याच्यामुळे विधिमंडळाचा जो दर्जा होता महाराष्ट्राचा या सरकारने घालवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार।